आणि आता एक बातमी सविस्तर पाहूयात। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी MIDC कडून भूखंड लाटून कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मिरजे यांनी केलाय। MIDCने भूखंड ताब्यात घ्यावा अशी मागणी विभागीय अधिकाऱ्यांना त्यांनी केलेली आहे। वनमंत्री गणेश नाईक साहेब यांनी आपल्या पदाचा आणि ताकदीचा वापर करून करोडो रुपयाचा घोटाळा केलेला आहे। खैरणे MIDC मध्ये औद्योगिक क्षेत्राच्या नावाखाली भूखंड घेतलेले आहेत। त्या भूखंडाचा ते मिसयूज करत आहेत। ज्या कारणासाठी भूखंड दिला त्या कारणासाठी वापर न करता तिथे राजकीय ऑफिस आणि व्यावसायिक वापर त्या ठिकाणी करत आहे। या संदर्भात मी उद्योगमंत्री यांनाही पत्र दिलेलं आहे। स्थानिक विभागीय अधिकारी RO यांनाही पत्र दिलेलं आहे। अंधेरडे त्यांचे मेन CO बसतात त्यांनाही पत्र दिलेलं आहे। गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून या सर्वाचा मी पाठपुरावा करत आहे। 100 करोड रुपयाचा घोटाळा आहे। 100 करोड रुपये शासनाचा महसूल आदरणीय मंत्री महोदय गणेश नाईक साहेब हे बुडवत आहे। याची चौकशी झाली पाहिजे, त्याची स्थळपाणी झाली पाहिजे। हे करत नाही। नक्की या 100 करोडला जबाबदार कोण असा माझा सवाल आहे। आता राज्याचं इथं आर्थिक बजेट आहे। त्या बजेटमध्ये सुद्धा मी पत्रव्यवहार करणार आहे आणि मुख्यमंत्री यांना मागणी करणार आहे की या सर्वांना जबाबदार मंत्री महोदय गणेश नाईक साहेब असल्यामुळे यांचा तात्काळ त्या पदाचा राजीनामा घ्यावा। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। बघत रहा NDTV मराठी।